नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कडाक्याच्या उन्हात आपल्याला फिरण्याचे ठिकाण मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे. तुम्ही पुढील व्हिडिओ पहा आणि हे ठिकाण अनुभवा. या ठिकाणी पोहोचायचे कसे याचा डिटेल इन्फॉर्मेशन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण आता कात्रजवरून 50 किलोमीटर लांब असलेल्या पानशेत या ठिकाणी चाललेलो आहोत. खडकवासला डॅम, खानापूर या मार्गे आपण जाणार आहोत. कडाक्याच्या उन्हात आपण सकाळी लवकर निघालेले सोयीस्कर. 1.25 तासाच्या प्रवासात आपण या पानशेत डॅमकडे पोहोचतो. जाताना आपण खडकवासला धरण आणि त्याच्या ठिकाणी असलेला कालवा हे पाहू शकतो. आणि यानंतर पुढे आणि या ठिकाणी पोहण्यात तरबेज असतील त्यांनी पोहण्याचे डेअरिंग केले तरी चालेल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच निसर्गरम्य नजाऱ्यांचा अनुभव घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार झाडी आणि ही आहे मुठा नदी, जी या मार्गावर 52A PMT गोराडेवाडी वरसगाव ही PMT बस धावते. या वाटेवरच रुळे या गावा ठिकाणी आपण थांबलेलो आणि हे नदीच्या किनारी आपण आलेलो आहोत. नाही, आपलं ते तिकडचंच घेतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, हा आला मेन स्पॉट. पानशेत डॅमकडे जायच्या पहिलेच उजवीकडे आपण वळलो असता हा आहे कालवा. या कालव्याच्या साईडला आपण पाण्यामध्ये एन्जॉय करणार.
समोरच्या रस्त्याने आपण आलेलो होतो। आता या ठिकाणी आपण डाव्या साईडला गेल्यानंतर पानशेत धरणाकडे 2 किलोमीटर आहे। पानशेत धरणाजवळ पोहोचल्यानंतर या ठिकाणी नाश्त्याची सोय आहे आणि तुम्हाला गाडी पार्किंगसाठी जागा आहे, त्याचे तुम्हाला चार्जेस द्यावे लागतात। उन्हाळ्यामध्ये धरणातील पाण्याची पातळी खाली गेली आहे, तरी तुम्ही या ठिकाणी वॉटर ॲक्टिव्हिटी करू शकता। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। येथून जवळच नीलकंठेश्वर मंदिर आहे, या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता। मंदिराचा व्हिडिओ पुढील भागामध्ये आपल्या चॅनलवर पाहू शकता। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। या ठिकाणी वीर बाजी पासलकर यांच्या स्मारकाला नमस्कार करून आपण आता परतीच्या वाटेला निघालोत।